बापरे शांताबाई, बिझनेस आणि मी बाई. शांताबाई, माझं तर काही शिक्षण नाही, व मला तर काही शिक्षण नाही, काही नाही. बरोबर बोलली शांताबाई, एकदम बरोबर बोलली. आणि काय ग शीला, बिझनेससाठी नुसतं शिक्षणच असणं आवश्यक नाही आहे. कला आहे ना तुझ्याकडे. कला आहे तर मग शिक्षणाची एवढी काही हे नाही. तू तुझ्या कलेवरही बिझनेस करू शकती. तुला फक्त थोडंफार हिशोब ते करता आलं पाहिजे व्यवस्थित. पुढचं पुढे बघून घेता येतं. आम्ही आहो की सगळे तुला मदत करायला. हा बाई बाई बाई, आपल्या गावातलं जर कोणी बिझनेस करणार असेल, ते पण एक स्त्री, तर बापरे, मी त्याला सपोर्ट करेन. हालाकी मला काही येत नाही म्हणा, शिक्षण तर माझं पण नाही म्हणा, पण लागते ना बाकीची मदत. नुसतं काय तेच थोडी असतं. बाकीची मदत करेन मी बाई, जी होईल माझ्याच्याने ती मदत करेन. हे बघ, पैशा पाण्याची मदत पण थोडीफार आम्ही करून घेऊ, आणि जास्त पैसा पाणी लागणार पण नाही. कारण मी तुला सांगते, हे बघ, आम्ही तुझ्याकडनं मसाले घेऊ. आम्ही चौघी जणी जरी झालो तर तर तुझ्याकडनं थोडाफार, आता आम्ही बघ, तुझ्या मेहनतीचे पैसे तुला देऊ, बरोबर? म्हणजे मसाल्याचं जे सामान येईल त्याचा खर्च काढून तुला तुझ्या मेहनतीचे पैसे देऊन देऊ. मग त्या पैशातून तू काय कर माहिती आहे का, तू त्या पैशाला खर्च नको करू, इकडे तिकडे नको वापरू. तू त्याचा पुन्हा थोडासा मसाला बनव, आणि त्या थोडासा मसाला तू थोडे थोडे छोट्या छोट्या पुड्यांनी बनवून तू वाटून दे घरोघरी. घरोघरी जाऊन थोडंसं खाऊन बघा म्हणा ताई, टाकून बघा म्हणा भाजीत, आवडला तर सांगा. आणि मग हे जे मोठ्या मोठ्या घरचे लोक असतात ना, तुला खोटं नाही सांगत, ते घेता, खरं घेता ते किलो किलोनी. आणि काय सांगती, एखाद्या हॉटेलवाल्याला बिल्डरवाल्याला तुझा मसाला आवडला, बाप्पा बाप्पा, खूपच ऑर्डर येईन बाई तुला. मग तू करून तर बघ एकदा, काय म्हणती? शांताबाई, मला तुझी आयडिया आवडली नाही असं नाही, मला मनातून तुझी आयडिया आवडली, पण मला भे वाटतं बाई शांताबाई, लय भे वाटतं. कशाला घाबरायचं? घाबरायचं कशाला? चुकीचं काय करते तू? मसाला बनवायचा आणि लोकांना म्हणायचं, फक्त थोडंसं गोड बोलायचं आणि खाऊन बघा म्हणा ताई, दादा खाऊन बघा म्हणा तुम्ही, असं म्हणायचं. शांताबाई, खूप बरोबर बोलली तू. इतकं बरोबर बोलतीन तू. खरंच तसंच करशीला. बघ तू, आणि आम्ही आहोत तुला सगळी मदतीला. आम्ही आहोत की. समजा आम्ही सोडून एक दोन जणी जरी सुरुवातीला एक दोन जणींनी जरी घेतला मसाला, तरी मग आपण पुढचा विचार करू शकतो ना, का बाजारात टेबल खुर्ची लावून विकायचा का काय, असं काहीतरी विचार करू शकतो ना आपण. लागेल ना तर मी येत जाईन तुझ्यासोबत, तू घाबरू नको. तुला एकटीला जायला कसं तरी वाटलं ना समजा सुरुवातीला, तर मग मी येत जाईन तुझ्यासोबत. आपण दोघी जो वाटलं असतं मसाला वाटायला, मदत म्हणून. बरं, मदत म्हणून. नाही तर तुला वाटेल की मी त्याच्यातनं काही हिस्सा मागेन, मला काही नको. मदत म्हणून मी येईन तुझ्यासोबत. बघ शीला, हे बघ, आपल्याकडे जे कलागुण असतात ना, त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा. जे तुला येतं ते बाकीच्यांना येत नसतं, आणि बाकीच्यांना त्याची गरज असती. त्यामुळे बघ बाई, तुला जर माझी कल्पना आवडली तर विचार कर, आणि मी तर म्हणते करूनच टाक. तुझ्यासोबत एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहे तुला. बऱ्याचशा बायकांना करायचं असतं, पण सोबतीला कोणी नसतं, त्यामुळे त्या खचून जातात, त्यांना आधार भेटत नाही. पण आम्ही आहोत तुझ्या सोबतीला. आणि का गं शीला, तुझा नवरा पण चांगला आहे, तुला तो पण नाही म्हणणार नाही, उलट तो तर मदतच करेन तुला. बघ, आज घरी जाऊन बोल, आणि मग सांगा मला. आपण उद्यापासूनच तयारीला लागू. उद्यापासून नाही शांताबाई, कशी पण काय बोलती तू? उद्यापासून कसं जमन? आपल्याला जायचं ना उद्या.